नमस्कार बालमित्र हो, आज आपण अंजीर फळाची माहिती पाहणार आहोत। अंजिराचे फळ 3 ते 5 सेमी लांब असते। हे फळ कच्चे असताना त्याची साल हिरवी असते, तर ते पिकू लागल्यावर त्याचा रंग अंजिरी होऊ लागतो। या झाडाच्या ठिकाणी माणसाची त्वचा जळजळते। अंजिराचे वृक्ष छोटे आणि पर्णपाती प्रकृतीचे असते। अंजिरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह याचा आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात। संपूर्ण आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि विविध शारीरिक कार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे पोषक घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात। अंजिरामध्ये पोटॅशियमची चांगली मात्रा असते। हे एक असं खनिज आहे जे रक्तदाब नियंत्रित करण्यास भूमिका बजावते। संतुलित आहारासह पुरेशा प्रमाणात पोटॅशियमचे सेवन केल्यास हेल्दी ब्लड प्रेशरची पातळी राखण्यास मदत होते। उच्च फायबर कंटेंटमुळे अंजीर तृप्तता वाढवून आणि कॅलरीचे सेवन कमी करून वजन व्यवस्थापनात मदत करू शकते। फायबर कंटेंट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते, तसेच स्पाइक आणि क्रॅश टाळते, ज्यामुळे जास्त खाणे होऊ शकते। अंजिरामधील फायबर नियमित आतड्यांच्या हालचालींना चालना देते, बद्धकोष्ठता रोखते, तसेच हेल्दी गट मायक्रोबायोम राखून निरोगीपणाला समर्थन देते। या व्यतिरिक्त अंजिरामध्ये एन्झाईम असतात जे पचनास मदत करतात। अंजीर कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, जो निरोगी हाडे राखण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या परिस्थितीत प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक आहे। मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के सारख्या इतर खनिजांची उपस्थिती देखील हाडांच्या आरोग्यासाठी योगदान देते। अंजीर या फळामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, तसेच अंजिराचे सेवन केल्याने त्वचा, केस निरोगी राहतात। त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून शरीराचे संरक्षण करतात। अंजीर यकृत निरोगी ठेवते, तसेच शरीरातील चांगल्या कोलेस्टेरॉलला प्रोत्साहन देते। अंजीर खाल्ल्याने तुम्ही दिवसभर तंदुरुस्त आणि ॲक्टिव्ह राहू शकता। अंजिरामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिने मिळत, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते। अंजीर थंड असते, तरी ते पचण्यास थोडे जड असते। अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये किंवा मिठाईमध्ये वापरले जाते, पण सुक्या अंजिरापेक्षा ताजी अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरास फायदेशीर असते। ताज्या अंजिराच्या सेवनाने पोषक घटक जास्त प्रमाणात मिळतात, तर सुक्या अंजिराच्या सेवनाने क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात। धन्यवाद मित्रहो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।